अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे। अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आता जगाची एक सगळ्यात मोठी बातमी, आज अशोक खरातची कोठडी संपल्यानंतर त्याला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं आणि आता त्याला 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। युक्तिवाद झाला, खरातच्या वकिलांनी ही युक्तिवाद केला, सरकारी वकिलांनी ही युक्तिवाद केला आणि त्यानंतर आता नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। 29 मार्च पर्यंत अशोक खरातला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। थेट जाऊयात नाशिकला, आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत। योगेश, न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी ही अशोक खरात यांना दिलेली आहे। अशोक खरात यांच्यातर्फे दावा करण्यात आला होता की त्यांनी मंदिरामध्ये ते महिन्यातून एकदा जात होते, तिथे काय वस्तू आहेत, काय पूजा होता ते मला काही माहित नाही, असं करत त्यांनी पोलीस कोठडी टाळण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी देत न्यायालयाने SITला विशेष दिलेली आहे। आपण बघतोय योगेश खरे यांचा आवाज स्पष्ट पोहोचत नाही आणि या सगळ्यामध्ये आपण बघतोय भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात गेल्याचा पाहायला मिळतंय। 5 दिवसांची पोलीस कोठडी, 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी अशोक खरातला सुनावण्यात आलेल्या नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडलेली आहे।